उत्कृष्ट राज्यकर्त्या, हिंदू देवदेवतांच्या मंदिरांच्या प्रवर्तक व निर्मात्या, ज्यांनी देशभरात शेकडो धर्मशाळा काढल्या, त्याचबरोबर विविध नदीघाट व बारव बांधून निसर्ग संवर्धन केले, अशा महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी आपण जाणार आहोत। तेथील सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्या रामराम मंडळी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। मित्रांनो, अहिल्यानगर इथून करमाळा रोडने 60-65 किलोमीटर इतक्या अंतरावर गेलात की याच महामार्गावरती एक चापडगाव म्हणून गाव लागते। इथे ही कमान तुम्हाला दिसेल या चापडगाव गावामध्ये। इथून 5 ते 6 किलोमीटर अंतर पुढे गेलो की चोंडी हे गाव आहे। हे गाव माता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव आहे। सीना नदीच्या काठावरती भव्य असा हा राजवाडा आहे। याच राजवाड्यात माता अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला आहे। या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो की समोर माता अहिल्याबाई होळकर यांचा भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसतो। प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूने विविध राशींच्या कलाकृती या ठिकाणी साकारल्या आहेत। म्हणजे विविध राशींची माहिती या ठिकाणी तुम्हाला या कलाकृतीच्या माध्यमातून दिसते। या भव्य दिव्य पुतळ्यामागे तुम्हाला ही प्रतिकृती दिसत आहे। मित्रांनो, ही जी प्रतिकृती आहे ही इंदोर येथील होळकर घराण्याची शान असलेल्या राजवाड्याची ही कलाकृती आहे। येथून आपण पाठीमागे गेलो की मानकोजी शिंदे घराण्याचा राजवाडा आहे। याच राजवाड्यात माता अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला होता। किल्ल्यासारखी तटबंदी असलेला हा राजवाडा शिंदे घराण्याची प्रतिष्ठा किती मोठी होती याची प्रचिती देतो। या ठिकाणी आपण आत गेलो की उजव्या बाजूला आपल्याला माता अहिल्याबाईंचा जीवन प्रवास या ठिकाणी कलाकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे। मित्रांनो, अहिल्यादेवींच्या आयुष्यामधील जो काही जीवन प्रवास आहे तो संपूर्ण जीवन प्रवास या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल, पाहायला मिळेल कलाकृतीच्या माध्यमातून। ही माहिती वाचून पुढे आलो की या ठिकाणी हे 2 हत्ती आपले मुख्य वाड्यात स्वागत करतात। येथून वर आल्यावरती उजव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी सम्राट चंद्रगुप्त मौर्य, हरिहर बुक्क, मल्हारराव होळकर व माता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा दिसतील। मित्रांनो, त्याच्याच समोर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर चावडी आहे। त्यावेळी याच चावडीच्या ठिकाणी प्रजेच्या समस्या सोडवल्या जात असतील। तसेच इथे विश्रांतीगृह आहे। यावरील तुम्ही नक्षीकाम जर पाहिले तर नक्कीच तुम्ही या नक्षीकामाच्या प्रेमात पडाल। इथून पुढे गेलो की इथे आहे राजगृह। राजगृहातून आपण समोर आलो की या ठिकाणी आपल्याला अहिल्या मातेच्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रतिमा या ठिकाणी दिसतील। याच प्रतिमांच्या खाली एक भुयारी मार्ग आहे। सध्या तो बंद आहे, परंतु हा भुयारी मार्ग त्यावेळीच्या अभियंत्याच्या हुशारीची कल्पना आपल्याला या ठिकाणी देतोय। बहुतेक मार्ग अडचणीच्या वेळी वापरला जात असेल। इथेच बाजूला अन्नधान्याची कोठी आहे। इथे दोन्ही बाजूने बसण्यासाठी ओसरी आहे। इथून आतमध्ये गेलो की या वाड्यात आपल्याला वेगवेगळ्या खोल्या पाहायला मिळतात। ही आहे सदर। मित्रांनो, या सदरेसमोर इथे एक तळघर आहे। हे तळघर देखील सध्या बंद आहे। हा वाडा 2 मजली आहे। वर जाण्यासाठी हा लाकडी जिना आहे। त्या अगोदर आपण इतर खोल्या पाहून घेऊयात। हे आहे अतिथीगृह, पाहुण्यांना राहण्यासाठी। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही देवघर पाहताय। अतिशय प्रशस्त असं हे देवघर आहे। याच देवघरात आपल्याला एक भुयारी मार्ग देखील दिसतो। मित्रांनो, त्या ठिकाणी आपण पाहिलं तिथे एक भुयारी मार्ग होता, इथे एक भुयारी मार्ग आहे। म्हणजे नक्कीच हा वाडा एका किल्ल्याची प्रचिती आपल्याला देत आहे असे दिसते। मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अशी प्रशस्त अशी स्वयंपाक खोली या ठिकाणी आहे। इथूनच पुन्हा तळघरात जाण्यासाठी एक रस्ता आहे। म्हणजे हा वाडा किती विचारपूर्वक व भविष्यातील समस्या आल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठीचा दृष्टिकोन समोर ठेवून बांधला आहे यात शंकाच नाही। वाड्यातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाल्कनीसारखा मोठा स्पेस आहे हे पाहू शकता। इथे एक पाणी साठवण्यासाठी म्हणा किंवा एक बारव टाईप, विहिरी टाईप एक खोल असा पाण्याचा हौद आहे। पाणी काढण्यासाठी त्याला चरखा देखील आहे। या ठिकाणी तुम्ही समोरच पाहू शकता तुळशी वृंदावन आहे। हे पाहिल्यानंतर आपण या लाकडी जिन्यावरून वरच्या मजल्यावर जाऊयात। लाकडी बांधकाम सागवानी लाकडात आहे। पूर्वी जसा वाडा होता, म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी शिंदे घराणं राहत होतं त्यावेळेस जसा वाडा होता अगदी तसाच हुबेहूब हा वाडा आहे। इथे खलबतखाना आहे, म्हणजे गावगाडा कसा चालवायचा ते इथे चर्चा होत असणार। मानकोजी शिंदे हे चोंडी गावचे पाटील होते।
चला मित्रांनो, थोडा बागेत फेरफटका मारूया। बागेत उजव्या बाजूला चौंडेश्वर मंदिर आहे व डाव्या बाजूला मारुतीरायाचे हे मंदिर आहे। इथे बाजूला शिंदे घराण्याच्या म्हणजेच अहिल्याबाई होळकरांच्या माहेरच्या लोकांच्या समाध्या आहेत। या समाधी व हा राजवाडा नक्कीच अहिल्याबाई होळकरांचा गौरवशाली इतिहास येणाऱ्या शेकडो पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही। मित्रांनो, इथे बाहेर आल्यानंतर इथे एक आहे अहिलेश्वर महादेवाचे मंदिर। कदाचित याच नावामुळे माता अहिल्याबाईंचे नाव अहिल्या हे ठेवले असावे। हे मंदिर देखील खूप जुन्या पद्धतीने बांधलेले दिसत आहे। उगाच म्हणत नाहीत जुनं ते सोनं। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।